साधारणपणे ज्या वेळेला प्रत्येक गावामध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रम ज्या वेळेला आयोजित केले जातात, कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शहरांमध्ये आणि गावामध्ये त्यावेळेला त्याची परवानगी ही पोलीस विभागाकडून मागितली जात असते आणि स्थानिक प्रशासन म्हणजे प्रांताधिकारी असतील किंवा तिथं DYSP असतील यांच्या कडून त्या परवानग्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाकडून मागितल्या जात असतात त्याचे काही नियम आणि निकष असतात आणि आम्ही त्या निमित्ताने आज ज्या काही वेगवेगळ्या सूचना आल्या त्याच्यातून जे कार्यक्रम आयोजित होत असतात त्याची माहिती ज्या वेळेला येत असते त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये जे सर्व मंडळी मान्यवर मंडळी जी वेगवेगळे सहभागी होत असतात, मग लोकप्रतिनिधी असतील, काही प्रतिष्ठित नागरिक असतील, या सगळ्यांना सुद्धा त्या कार्यक्रमांची जी काही नियमावली आहे म्हणजे ज्या नियमावलीला आधारित राहून ती परवानगी दिलेली आहे त्या त्यांच्यापर्यंत सुद्धा निर्गमित करण्यात येतील, जेणेकरून अधिकाधिक आम्ही सगळेच जण ज्या वेळेला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ त्यावेळेला आमच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे की आम्ही सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून आणि सणाला कुठेही गालबोट लागू नये आपल्या भाषणांमधून ही दक्षता जी आहे ती घेण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण करत आहोत। साधारणपणे 5 युनिट्स सोशल मीडियाच्या मॉनिटरिंगसाठी हे पोलीस विभागाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून तयार आहेत, पण या सणासुदीच्या कालावधीमध्ये ते वाढवून आपण 15 युनिट्स करत आहोत। म्हणजे साधारणपणे आपण जर बघितले तर जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत त्यानुसार हे युनिट साधारणपणे तयार असतील आणि मग ते सोशल मीडियावर जे काही वेगवेगळे चुकीचे मेसेजेस किंवा तेढ निर्माण करण्याचा जो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न होतो त्याच्यावर निश्चित या युनिटच्या माध्यमातून आळा घालता येईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।